मध्ये पॉवरफुल अशी फलंदाजी करण्यासाठी दोन अनुभवी असे फलंदाज प्रथमेश म्हात्रे आणि राहुल म्हात्रे ही जोडी मैदानात आलेली आहे. तर स्ट्राईकला असलेले प्रथमेश म्हात्रे, खूप सारा अनुभव. पुन्हा एकदा मयूर तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रथमेशसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे आणि मोनिश इथे कुठलीही चूक करणार नाही. पहिला गडी बाद होतोय प्रथमेश. वेग इतका प्रचंड होता चेंडूचा की बॅटवर प्रॉपर चेंडू आला नाही आणि बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक मोनिश हा झेल पकडतोय आणि पहिला हादरा बसतोय दिवा स्पोर्ट दिवा ह्या संघाला. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल. आशिष, चांगली गोलंदाजी मयूर म्हात्रे याची या षटकामध्ये. पहिला चेंडू एक नशिबाचा चौकार राहुल याला मिळाला होता. पुन्हा एकदा तयार. 20-25 पावलांचा हा रनअप. युवा गोलंदाज मयूर. सुंदर असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सह तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 7. 1 बाद 7. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल असे फटके पाहायला मिळत नाहीयेत दिवा स्पोर्ट दिवा संघाकडून. पुन्हा एकदा मयूर म्हात्रे तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. समोर फलंदाज आशिष. आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू आणि हा चेंडू जातोय व्हाईट साठी. पंच इशारा करतात व्हाईट चेंडूचा. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 8. खांद्याचा जास्त वापर या चेंडूवर केला होता मयूर म्हात्रे याने आणि अतिवेग टाकण्याच्या नादात हा चेंडू स्वैर पडला. पुन्हा एकदा मयूर तयार आशिष साठी. पुन्हा एकदा सुरेख असा फटका पूल केलेला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्राच्या वरून. षटकार. तयार होता. जसा चेंडू पिचवर आपटला तसा आशिष यांनी बॅट फिरवत त्याच वेगाने आणि हा एक सुंदर असा षटकार आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 14. 1 बाद 14. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. एक चेंडू बाकी असेल पहिल्या षटकातला. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मयूर सज्ज झालेला आहे. समोर आशिष. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. सोडून दिलेला हा चेंडू. पंच दिनेश भांबरे यांचा इशारा. चेंडू व्हाईट आहे. 15 धावा झालेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. एक चेंडू अजून बाकी आहे. चांगली सुरुवात दिवा स्पोर्ट दिवा या संघाची. पुन्हा एकदा मयूर म्हात्रे तयार गोलंदाजी करण्यासाठी. समोर आशिष. सुंदर असा फटका. पुन्हा चेंडू उडालाय. हाही चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. उंच उंच असा षटकार. एकवीस धावा आलेल्या आहेत.
21 धावा पहिल्या षटकात काढलेल्या दिवा स्पोर्ट दिवा या संघाने एक चांगली अशी धावसंख्या उभारण्यात यश आलेलं आहे दिवा स्पोर्ट दिवा या संघाला. पाहूया आता दुसरे षटक टाकण्यासाठी कर्णधार कुणावर जबाबदारी देतात. पहिल्याच षटकामध्ये 21 धावा आल्यावर निश्चितच दुसऱ्या येणाऱ्या गोलंदाजांवर एक दबाव असेल, मानसिक दबाव असेल. विशाल आलेले आहेत क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी. आशिष याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आलेले आहेत. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी विशाल आलेले आहेत. पाहूया विशाल यांची गोलंदाजी कितपत योग्य ठरते. या खेळपट्टीवर स्ट्राईकला असलेला फलंदाज राहुल म्हात्रे, एक आक्रमक असा फलंदाज, अनुभवी असा फलंदाज दिवा संघाचा. विशाल तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट राहुलसाठी. सुंदर असा चेंडूचा टॅप केलेला आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 22. स्ट्राईकला आशिष, एक आक्रमक असा फलंदाज. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. वैयक्तिक 14 धावांवर खेळत आहे आशिष आणि धावसंख्या जाते 22. विशाल पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. आशिष याला सुंदर असा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल सोडतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फक्त एकच धाव. जीवनदान दिलेलं आहे आशिष याला आणि एक कितपत महाग ठरणार आहे ती येणारी वेळ ठरवणार आहे. झेल घेण्याची एक नामी संधी आली होती परंतु झेल काही घेता आला नाही. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 23. विशाल पुन्हा एकदा तयार राहुलसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर असा ड्राईव्ह केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे सहज पूर्ण केलेल्या आहेत. स्वतः गोलंदाजाने तिथे अडवण्याचा प्रयत्न केला होता. या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या 25. 3 चेंडू टाकून झाले आहेत या षटकातील. विशाल पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर समोर फलंदाज राहुल म्हात्रे. उंचार मारला चेंडू. चेंडू जातोय लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर. षटकार. कारिवलीचे माजी खेळाडू सुभाष घरत आपण प्रेक्षकात आहात तर आपणास विनंती असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. कारिवलीचे सुभाष घरत माजी खेळाडू. या षटकारानिशी धावसंख्या होती ती 31.
या षटकारानिशी धावसंख्या झाली 31. अतिशय फ्लॅट सिक्स असे बघायला मिळाला राहुल म्हात्रे याच्या बॅटमधून. राहुल म्हात्रे वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळत आहे. विशाल पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. आजच्या रेग्युलर फॉर्मॅट मधील हा पहिला सामना दिवा स्पोर्ट दिवा विरुद्ध जय हनुमान सरवली बी. विशाल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. समोर फलंदाज राहुल म्हात्रे. सुंदर असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. दोन क्षेत्रकांच्या मधून रोनाल्डो बनण्याचा प्रयत्न आणि चेंडू पसार होतोय सीमारेषा बाहेर चौकार. होता राहुल म्हात्रे यांनी. या षटकारानिशी धावसंख्या होती ती 41. दोन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि दोन षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या ते 41. एक गडी बाद झालेला आहे. राहुल म्हात्रे खेळतोय वैयक्तिक 24 या धावसंख्येवर. आशिष खेळतोय 15 या धावसंख्येवर. राहुल याच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. आशिषाच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. एकंदरीत 4 षटकार या इनिंगमध्ये बघायला मिळालेले आहेत. आता मात्र इथे विचार करावे लागेल सरवली बी चा कर्णधाराला. 2 षटकामध्ये 41 धावा खर्च झालेले आहेत. तिसरे षटक टाकण्याची जबाबदारी गौरव याच्यावर दिलेली आहे. पाहूया गौरव कितपत कर्णधाराचा निर्णय इथे योग्य ठरवतोय. समोर दोन्ही फलंदाज आहेत ते तापलेले आहेत. 2-2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. आशिष गौरव तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. आशिष याला आखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाही. क्षेत्ररक्षक येतोय. एक चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे आणि आशिषाची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. दुसरा गडी बाद होतोय दिवा स्पोर्ट दिवा या संघाचा 41 या धावसंख्येवर. यानंतर शेळूमाता वॉल बी आणि जय दुर्गा सुरई या 2 संघांनी तयार राहायचं आहे. जय दुर्गा सुरई आणि चेरोबा कोन बी या 2 संघांनी तयार राहायचं आहे. यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सिद्धेश आउट होण्यापूर्वी आशिषने 15 धावा बनवल्या. पहिल्याच चेंडूवर तो बाद झालेला आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटवर प्रॉपर फटका आला नव्हता. चेंडू हवेत होता बराच वेळ आणि एक चांगला झेल तिथे संपादन केला होता क्षेत्ररक्षकाने.
41 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालेला आहे. गौरव पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. नवीन बॅटर सिद्धेश याला सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा. वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती 42. गौरव पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. एक विकेट त्याच्या नावावर आलेला आहे. समोर फलंदाज सिद्धेश. उडवलाय चेंडू. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक चांगला झेल तिथे पुन्हा एकदा संपादन करतोय. तिसरा गडी बाद होतोय हायवे दिवे संघाचा. तिसरा गडी बाद झालेला आहे. 42 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. प्रितेश. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूवर 2 विकेट्स घेतलेले आहेत गौरव यांनी. एक व्हाईट जरूर त्यांनी टाकला होता, पण 2 महत्त्वाच्या विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत. आणि कुठेतरी एक धावांना थांबवण्याचा प्रयत्न तिथे गौरव मार्फत झालेला आहे. गौरव पुन्हा एकदा तयार आहे. प्रितेश. सुंदर असा चेंडू. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. मिड विकेटच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव असा चेंडू. चांगलं कमबॅक करताना या तिसऱ्या षटकामध्ये जय हनुमान सरवली बी हा संघ. गौरव पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा, पण कुठल्याही प्रकारचा धोका तिथे नाहीये. शॉर्ट लेगला चेंडू अडवतोय. तोपर्यंत एक धाव संघासाठी. एक धाव संख्येने संघाची धाव संख्या 43. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातले. स्ट्राईकला आलेला फलंदाज राहुल म्हात्रे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे गौरव यांनी. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद केलेले आहेत. गौरव पुन्हा एकदा तयार. जवळजवळ 20-25 पावलांचा रनअप राहुल म्हात्रेसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. होते ते 49. शेवटचा चेंडू या षटकातला राहुल म्हात्रेसाठी. सुंदर असा फटका. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जात आहे. चांगला झेल तिथे संपादन करतोय आणि चौथा गडी इथे बाद होतोय दिवा स्पोर्ट दिवा या संघाचा. 49 या धावसंख्येवर राहुल म्हात्रे बाद होऊन परत मध्ये 49 धावा झालेल्या आहेत. चार फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतो हायवे दिवा संघ ते तुमच्या समोर पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांना. ओव्हर टू समीर ठाकरे. हॅलो चेक.
हॅलो हॅलो नमस्कार मंडळी, गुड इव्हिनिंग. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया सुरेश बाळमामा म्हात्रे चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. जय सोनोई वडोनगर आयोजित क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही पाहतात. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ एक्झिक्युशन. जबरदस्त पॉवर होती या फटक्यामध्ये. भिरकावून दिल्या स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल. 6 धावा षटकार. खरं तर बाद होण्यापूर्वी राहुल मात्रेच्या बॅटमधून 30 धावा आल्या आणि त्याच्यानंतर आता डाव सांभाळण्याची जी जबाबदारी आली फलंदाज प्रितेशवरती, तीही तो योग्य त्या प्रकारे बजावत असताना तुम्ही पाहतायत. 2 सिक्सर आपण आशिषाही बॅटमधून पाहिले आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 55 धावा धावफलकावरती लागलेत. हेच 2 संघ मागची जी स्पर्धा झाली रजनी क्रिकेट स्पर्धा खारबावची रमेशजी तरे यांची, आणि त्या स्पर्धेमध्ये हेच 2 संघ फायनलिस्ट होते. एकमेकांच्या समोर उभे ठाकताना आपण पाहिलं होतं. मात्र त्यावेळेला ज्या अनुमान सरवली बी संघानं शिकस्त दिली होती एकविरा हायवे देवे या संघासमोर. गोलंदाज प्रणय पुन्हा सज्ज होतो राईट आर्मवर द विकेटनं. समोर प्रितेश. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल. यावेळेला मिस टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये. फलंदाज बाद. विकेटचं पतन. फार वेगाने पुढे सरकते आणि अशा पद्धतीने आता जर या डावामध्ये कुठेतरी पकड बनवायची असेल तर सरवली संघाला पलटवार करायचा असेल तर डॉट चेंडू टाकावे लागतील, विकेट्स कॅरी कराव्या लागतील, अथवा भरपूर मोठं टार्गेट होईल आणि कदाचित मी म्हणेल ते टार्गेट चेस डाऊन करत असताना मानसिकता खच्चीकरण होऊ शकते. कारण येणाऱ्या डावामध्ये आपण जवळजवळ पाहतोय की कंडिशन्सनुसार बॅडलाईट येऊ शकते आणि त्या परिस्थितीमध्ये बॉल हवेमधून वेगाने ट्रॅव्हल होणं तितकं पॉसिबल नाही आहे कंपॅरिझनमध्ये पहिल्या डावाच्या. अंतिम षटक सुरू. पहिल्याच बॉलवर सिक्सर, त्याच्यानंतर सफलता. न्यू बॅटर चैतन्य मैदानामध्ये एंटर होतोय. सर्वात मोठा शो तुम्ही पाहतात सुरेशजी बाळामामा म्हात्रे चषक 2024. प्रणयचा हा बॉल यावेळेला बॅटची बाहेरील कडा होती. विकेट किपरसाठी प्रयत्न भरपूर चांगले राहिले, मात्र भरपूर कठीण तो झेल होता. वेगानं बॉल खरं तर उचली घेऊन बॅटरकडे गेला. अनएक्सपेक्टेड बाउन्स त्याही ठिकाणी मिळाला आणि कीपरलाही जज करणं थोडंसं कठीण होतं. सिंगलनं स्कोर पुढे सरकत असताना 56-56 चांगली टोटल तुम्ही पाहता. त्याच्या शेड्यूलमधील ग्रामीण फॉर्मॅटमधील पहिला सामना तुम्ही पाहतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर डावखुऱ्या त्याचा खेळाडू समृद्ध. जय मल्हार कडक चहा देखील आता कॉम्बॉक्स मध्ये आलेला आहे, त्यांचे आपण आभार मानूया. शॉट फाईन लेग शॉट, थर्ड मॅन शॉट बॅकवर्ड पॉइंट. फुल्लर लेनचा बॉल अपील जोरदार झाली. फिंगर अप. विकेटचं पतन. खेळाडू बाद होतोय. समृद्धला मैदान सोडावं लागेल. मध्ये ही स्पर्धा आली कारण भरपूर सारे फॉर्मॅट आहेत. 40+ फॉर्मॅट आहेत. तिन्ही ज्या भिवंडीतील संघटना आहेत 40+च्या, ते तिन्ही संघटनेनं या स्पर्धेमध्ये स्थान दिलं. त्याच्यानंतर आपण पाहतोय GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोस्ट ऑफ टीम्सना या स्पर्धेमध्ये स्थान देण्यात आलं. एक चांगला उपक्रम, चांगला कॉन्सेप्ट आपण म्हणू शकतो या स्पर्धेच्या माध्यमातून. SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरून तुम्ही स्पर्धा पाहतायत. फक्त टाईप करा बाळामामा चषक 2024. जय सोनोई वडोनगर आयोजित क्रिकेटचा हा भव्य आणि दिव्य शो तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रणयनं चांगली वापसी केली आहे. यावेळेला जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता.
56 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात. 56 पहिल्या बॉलवर सिक्सर आला आणि तदनंतर कमालीचा पलटवार केला. पलटवार तुम्हाला बघायलाच मिळतील कारण हे दोन्ही संघ चालू सीझन मध्ये भन्नाट फॉर्मात आहेत. त्याच्यामुळे सामना चुरशीचा रंगेल. यावेळेला पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळणारा बॉल बॅटची आतली कडा घेतली होती. सिंगलच त्या ठिकाणी जोडली गेली आणि अखेर 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात 57. जबरदस्त कमबॅक प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर सिक्सर आला, त्यानंतर विकेट आणि एकंदरीत 8 धावा आपल्या षटकामध्ये त्यांना अंतिम खर्च केल्या. 2 फलंदाजांना बाद केलं आणि धावसंख्या अखेर 57 धावा. 58चं टार्गेट आता इथून पार करावं लागेल विजयानं सुरुवात करण्यासाठी. या पुढील सामन्याचा आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. ह्या पुढचा जो सामना होणार आहे जयदुर्गा सुरई आणि त्यांच्या विरोधात संघ खेळेल शेरोबा कोण बी. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यावं. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सन्मान्य योगेश म्हात्रे, सुधीर म्हात्रे, रणधीर म्हात्रे यांच्या माध्यमातून टॉसबॉक्स या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. सुमित शेठ म्हात्रे यांचं देखील तुम्ही फ्लेक्स त्या ठिकाणी पाहतायत. खऱ्या अर्थानं बाळमामा यांच्या कुटुंबाचे आम्हाला भरपूर मोठं सहाय्य लाभलंय या स्पर्धेसाठी. नाही तसंही शीर्षक टायटलच ते आहे सुरेशजी बाळमामा म्हात्रे चषक 2024. जय सोनोय वडूनगर प्रेझेंट टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतायत. टार्गेट मात्र या ठिकाणी भरपूर मोठं पार करावं लागेल. 58 धावा जोडाव्या लागतील इथे विजय मिळवायचा असेल तर. 57 धावा एकंदरीत बनवल्या गेल्या दिवे संघानं. टॉस साठी मी पुन्हा एकदा या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. सेकंड इनिंगला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आपण टार्गेट पाहतो 58 धावसंख्येचं पार करावं लागेल. वेलकम संदीप गावंड सर, आपलं देखील आम्ही स्वागत करतोय. सुमधुर आवाज आहे. जुचंद्र वसई पालघर मधून ते बिलॉंग करतात. चांगले मॅच रंगेल यात शंकाच नाहीये कारण दोन्ही संघांमध्ये चांगले बॅटर्स आहेत, चांगले बॉलर्स आहेत. ओव्हरऑल विचार केला तर पॅक टीम आहेत दोन्ही. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना GCA मध्ये खेळत असताना या दोन्ही संघांना कमाल केली आहे चालू सीझन मध्ये. त्याच्यामुळे आता एक रंगतदार लढतीकडे हा सामना देखील वाटचाल करतोय.
जानमान सरवली बी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही लढत पाहतायत हायवे दिवाय दोन संघादरम्यान. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आपण पाहतोय. अल्पेश आणि त्याच्या सोबतीला सचिन लढील चॅम्प्स हे सलामीवीर मैदानामध्ये एंटर होतात. तर पहिल्या षटक घेऊन मार्गस्थ गोलंदाज समृद्ध बॉलिंग मार्कवर येतोय. समृद्धनं खरं तर शून्यावर बाद झाला. डाव्या हाताचा बॅटर आहे. मला वाटतं राईट आर्मनं गोलंदाजी करतोय समृद्ध. यस. गेम ऑन. पंचांचा अधिकृत इशारा लेट्स प्ले. दोन फिल्डर सर्कलच्या बाहेर डीप मध्ये एक स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑनला फिल्डर सेट करण्यात आला. समृद्ध तयार होतोय. पंचांचा अधिकृत इशारा 58चं चेस डाऊन करण्यासाठी सलामीवीर तयार होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल अल्पेश. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहतात सचिन. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण बघितला ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला. मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त सिंगलच्या साहाय्यानं संघाच्या धावफलकाला सुरुवात तुम्ही पाहतायत. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 14 ते 15 धावा जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड द विकेट. यावेळेला टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न फार अर्ली खेळला. लवकर खेळला बॉल येण्याच्या अगोदर आणि त्याच्याचमुळे बॅट आणि बॉलमध्ये संपर्कही झाला नाही. अखेर बॉडीला ब्रश होत असताना हलकीशी एज देखील होती. सिंगल त्या ठिकाणी सोडली गेली आणि दोन्ही फलंदाज स्वतःचा अकाउंट ओपन करतात. इव्हनिंग सेशन मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की कदाचित येणाऱ्या डावामध्ये बॅड लाईट येऊ शकते आणि तिथून बॉल हवेमधून वेगाने ट्रॅव्हल होणं थोडंसं डिफिकल्ट होईल. सिंगलनं स्कोर पुढे सरकलाय. यावेळेला स्लॉग हिट. वॉट अ शॉट. चांगला फटका. फिल्डर जज करतोय. स्क्वेअर लेगला चुकी होणार नाहीये फलंदाज बाद. वेल जज कॅच. सहज सोपा झेल त्या ठिकाणी पकडला. स्क्वेअर लेगला तुम्ही पाहतायत करण सज्ज होता. कुठल्या प्रकारची मिस्टेक झाली नाही. हा रिप्ले तुमच्या समोर. टप्प्याचा बॉल खरं तर नव्हता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल लेन बॉल होता. त्याच्यावर स्लॉग हिट खेळण्याचा प्रयत्न एलिव्हेंट प्रॉपर करता आलं नाही आणि त्याच्याच बॉल जास्त वर गेला. अंतर कापू शकला नाही. झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. न्यू बॅटर मोनिश मैदानामध्ये एंटर होतोय. हिटमॅन ऑफ सरवली चांगल्या टच मध्ये आहे. मात्र आता जबाबदारी त्याच्या खांद्यांवर देखील वाढली आहे. टोटल यंग साईड खेळत असताना मोनिश आणि अल्पेश त्याचबरोबर प्रशांत असेल खूप चांगला खेळ त्यानं सातत्याने दाखवलाय. मात्र आज भरपूर मोठं टार्गेट समोर हायवे दिवे आहे. हायवे दिवेचं नाव आलं तर त्यांनी भिवंडीच नाही तर संपूर्ण रायगड पालघर दणानून सोडलं. त्याच हायवे दिवे गावातील हे खेळाडू तुम्ही पाहतात. विकेट या ठिकाणी समृद्धीला प्राप्त झाली. संघाची धावसंख्या तुम्ही 2 वर. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागेल. मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न आता इथून केला जाणार का? मोनिशच्या माध्यमातून तो खेळ आपल्याला पाहायला मिळणार का? सज्ज होतोय गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटनं. थोडासा बदल फिल्डिंग मध्ये. यावेळेला पहिलाच बॉल हाफ ओव्हर घेत असताना भिरकावून दिलाय. वॉट अ शॉट. व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करताना लॉंग ऑन क्लिअर केलाय. जबरदस्त सिक्सर. ट्रेमेंडस टायमिंग पॉवर बिहाइंड द स्ट्रोक आणि बॉस सरळ लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईन क्लिअर करताना आपण बघतोय त्या ठिकाणी सिक्सर प्राप्त केला. पहिल्या चेंडूचा सामना करत होता मोनिशलाही ठाऊक आहे बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल मोठ्या फटक्यांसाठी रेडी राहावं लागेल. कारण रन्स पहिल्या षटकामध्ये जर आल्या नाहीत तर येणाऱ्या षटकांमध्ये दबाव आपल्या संघावरती निर्माण होऊ शकतो आणि तो निर्धार तो इंटेन्शन तो उद्दिष्ट त्याचा काय. पहिल्याच बॉलवर त्यानं सिक्सर ठोकला. धावसंख्या तुम्ही पाहतात 8 वर जाऊन पोहोचली आहे. समृद्ध पुन्हा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. हायवे एन कडनं गोलंदाजी करत असताना यावेळेला पुन्हा एकदा टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त सिंगल त्या ठिकाणी जोडली जाईल. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर
9 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला विकेट आली, सिक्सर आला. आतापर्यंत इव्हेंट फुल ओव्हर बघायला मिळाली, 3 सिंगलही पाहायला मिळाल्या. 9 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचले जर्मन सरवली बीचं. 58चं टार्गेट चेस डाऊन करायचं आहे. आज मातब्बर 10 संघ तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतील. GCF ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ते सातत्याने खेळत असतात. त्यामध्ये गावदेव व्यांजूर देखील तुम्ही आजच्या दिवसामध्ये ॲक्शनमध्ये पाहणार आहात. देवरुंग संघ देखील आजच्या स्लॉट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल खराब लेंथ होती, त्याचा फायदा उचललाय. हुक करण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा लीडिंग एज घेत असताना बॉल सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार. शेवटच्या बॉलवर आल्या 4 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहतायत 13ला 1 गडी बाद. कडा घेतली, मात्र जो रिझल्टच्या रन्स हव्या होत्या त्या मात्र प्राप्त झाल्या टीम जर्मन सरवली बीला. चौकार इथे आला आणि संघाची धावसंख्या 4 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचली ती धाव फलकावरती 13 धावा. म्हणजे जवळपास आस्किंग रन रेट जे आहे त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला बॅटिंग करताना. 13 धावा इथे लागल्यात. बरोबर रन रेटचा आपण जर विचार केला तर 14 ते 15 धावा आता इथून जोडाव्या लागतील, कारण 3 षटकं शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे 15 धावा प्रत्येक ओव्हर मागे आता इथून जोडाव्या लागतील. मात्र मोनिश आणि सचिन जोपर्यंत मैदानावर आहेत ना, मी म्हणेल तोपर्यंत विजयाच्या आशा कायम असेल, कारण आता इथून एंडही बदलला जाईल. आपण पाहतो वडनगर गावाच्या टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. सेकंड ओव्हरमध्ये हर्ष भोईरचा वापर करण्यात आला, पण प्रामुख्यानं बऱ्याचदा बघितलं की पॉवर प्ले स्पेशालिस्ट आर्यन भोईर आज संघामध्ये आहे, मात्र त्याचा वापर करण्यात आला नाही पहिल्या षटकामध्ये, जो सातत्याने पहिल्या षटक हाताळत असतो. आज एक वेगळा गेम प्लॅन आपण म्हणू शकतो, कारण प्रत्येकी कर्णधाराचा एक वेगळा प्लॅन असतो आणि त्यानुसार तो कर्णधार एक्झिक्युशन करत असतो मैदानामध्ये. आउटफील्डमध्ये तो नक्कीच त्याचा वापर करत असतो. हर्ष भोईरकडे देखील चांगला अनुभव येत चाललाय. नेवाली एन कडनं आता गोलंदाजी केली जाते आणि त्याच दिशेने आपण पाहतो की वडनगर गाव देखील वसलेला आहे. लेफ्ट आर्मर हर्ष भोईर पुन्हा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला मोनिश. चला वेळ कमी घ्या, अंपायर्स याबद्दल आपण वारंवार सूचित करत राहा. बरोबर आपण पाहतोय 5:55 पहिला चेंडू पडलाय. आमचे गुणलेखक मित्र आमच्यासोबत जोडले गेलेत आणि याची माहिती देत आहेत. सागर पाटील ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये. आणि बघा ऑर्गनायझिंग टीमची देखील आता सूचना आलेली आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करावे लागतील. वॉट अ शॉट्स, स्विच इट, स्वीट इट, स्वीट टायमिंग, सिक्सर. जेवढा प्रयत्न होईल तेवढा मला करणं गरजेचा आणि संघाच्या हितासाठी देखील तो प्रयत्न करतोय. यावेळेला हलक्यात टॅप करण्याचा प्रयत्न. इथे रन आउटची संधी. विकेट किपर एंडला देखील संधी होती, मात्र टार्गेट केलं. मोनिशची विकेट मिळू शकली असती, मात्र तिथे मिस झालं. थ्रो सिंगल जोडली गेली. स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 21 वर 20 वर धाव फलक जाऊन पोहोचले. 20 रन्स. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. जशास तसं प्रत्युत्तर द्यायला आता सुरुवात केली आहे. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की हे 2 खेळाडू महान खरं तर खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहेत आणि त्याच्यामुळे चुरस बिग फाईट, बिग बॅटल मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच आणि तो बॅटल सध्या रंगतोय मैदानामध्ये.
हर्ष भोईर पुन्हा एकदा सज्ज होतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सचिनसाठी हा बॉल पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये. शॉर्ट कव्हरचा फिल्डर बॉलवरती आला, त्याला मात्र झेल पकडता आली नाही आणि डीप कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल फेकणार तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. किती कॉन्फिडन्स पाहायला मिळाला बघा फलंदाजांमध्ये, आत्मविश्वासाने भरलेला खेळ सध्या साकारतोय. रनआउट साठी मला वाटतं रेफर त्या ठिकाणी करण्यात आला. थोड्याच वेळात तुम्हाला समजेल एक्झॅक्टली क्लिअर धाव आहे की आउट आहे. आमच्या अंपायर, टीव्ही अंपायर सध्या आमच्या सोबत जोडले गेलेत. खूप चांगलं टेलिकास्ट, नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहतायत SK एंटरटेनमेंट. नॉट आउट, 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि पाहतोय आपण 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती. 22 धावा या ठिकाणी लागल्यात. थोडंसं रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा आपल्याला पाहायला मिळाला आणि दोन्ही वेळेला क्षेत्ररक्षकाने टार्गेट केलं मोनिशसाठी, कारण त्यांनाही ठाऊक आहे इथे जर मोनिश बाद झाला तर सामन्यावरती आपण जवळपास 70% पकड बनवू शकतो आणि तो इंटेंट पाहायला मिळाला फिल्डर्सकडनं. मात्र क्रिकेट असा खेळ आहे की कधीच कोणत्या एका खेळाडूवरती तो निर्भर नसतात. कुठल्याच संघामध्ये आपण पाहिलं तर 11 खेळाडूंना चांगलं योगदान द्यावं लागत असतं आणि बऱ्याचदा आपण पाहिलंय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये देखील आपण बऱ्याचदा पाहिलं, IPL मध्ये देखील आपण बऱ्याचदा पाहिलं. चला वेळ कमी घ्या. बरोबर आपण पाहतोय 5:55 पहिला चेंडू पडला आणि जवळपास 11 मिनिटे तुम्ही आत्तापर्यंत घेतलेले आहेत. अवघं दुसरं षटक सुरू असताना, त्याच्यामुळे बघा 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही 3 षटकं पूर्ण केलीत नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. हा नियम आम्ही पहिल्या दिवसापासून या ठिकाणी लागू केलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्वांसाठी तो सेम असेल, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होणार नाही. आणि आतापर्यंत 6 संघांनी त्याच्या संबंधात पेनल्टी देखील घेतली आहे. जबरदस्त स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. राऊंड द लेग बोल्ड केले, त्या ठिकाणी स्विंग होत असताना बॉल सर यष्टांना धडकला. लेग स्टंपला हिट करणारा बॉल आपण पाहतोय. हर्ष भोईरला सफलता मिळाली आहे. बिग विकेट. भागीदारी चांगली होत होती या 2 खेळाडूंमध्ये, मात्र अखेर त्या भागीदारीला ब्रेक करण्यामध्ये हर्ष भोईर यशस्वी झाला आणि एक मोठी सफलता मिळाली आहे. आता इथून पुन्हा एकदा मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करण्याचा प्रयत्न हायवे दिवे संघ करणार जरूर. जन मानसरोवली बीचच्या विरोधात एकवीर हायवे दिव्याशी लढत तुम्ही पाहतात. यानंतरचा जो सामना होणार आहे ही अनाउन्समेंट आम्ही जरूर इथनं करणार आहोत. जयदुर्गा सुरई आणि चिरोबा कोण बी यानंतरची लढत असेल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की टॉस करण्यासाठी यावं. चिरोबा कोण बी या ठिकाणी उपस्थित आहे. जयदुर्गा सुरई संघ कर्णधार, आमचा आवाज तुम्ही ऐकत असेल तर कृपया करून टॉस करण्यासाठी या. वन मोर बिग मॅच, आणखी एक मोठा सामना तुमच्या समोर. अंकित न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. हर्ष भोईरला या ठिकाणी सफलता मिळाली. स्ट्रायकिंग एंडला अंकित असेल. आता अंकित चौधरी. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात 22 धावा. कुलंदाज यार फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करण्यात आला. डीप मध्ये जो कव्हर पॉइंट होता तो आता डीप एक्स्ट्रा कव्हरला सेट करण्यात आला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि एक फिल्डर आपण पाहतोय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, थोडासा लॉंग लेग कडे उभा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हर्ष लेफ्ट आर्म वर द विकेट. यावेळेचा हा चेंडू पुढच्या लेंथवर होता. आडव्या बॅटनं ऑन साईडला एक्झिक्यूट केलं. सरळ बॅटनं खेळण्याचा खरं तर प्रयत्न झालाच नव्हता. एक कसदाव त्या ठिकाणी जोडली गेली. संघाची धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 23 वर. तेवीसावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत. यावेळेला फटका फर्स्ट मिस टायमिंग आहे. पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स इथे मिळाला.
फिल्डरचे प्रयत्न पूर्ण, बॉल सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना येतोय हा चौकार. सरकत असताना 27-27 रन, 2 षटकांचा केस संपलाय आणि इथून आता उर्वरित 12 चेंडूंचा केस शिल्लक. येणारे 2 षटक अजूनही शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची गरज. थोडंसं अनुमान चुकीचं राहिला क्षेत्ररक्षकाचा. सुरुवातीला प्रयत्न झालाच नाही. अगोदर असं वाटलं होतं की बॉल पर्यंत पोहोचणार नाही, त्याच्यानंतर थांबला, त्यानंतर पुन्हा स्टार्ट घेतला आणि तिथे अखेर फलंदाजाला यश मिळालं. बॉल ऑकवर्ड बाउन्स घेत असताना त्याच्या डोक्यावरने गेला, चौकार तिथे मिळाला आणि चौकार येणं गरजेचं देखील होता, कारण मोमेंटम पूर्णपणे हायवे दिवेच्या बाजूनं शिफ्ट होत होता आणि अखेर थोडाफार का होईना मी म्हणेल या चौकारानं पुन्हा एकदा एक संधी निर्माण करून दिली आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता 31 बनवल्या जाणार का, हे षटक अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. आर्यन भोईरचा वापर करण्यात आला. संघातील प्रमुख वीपन, मुख्य अस्त्र आता बाहेर काढण्यात आलं, कारण इथून जरूर ठाऊक आहे हायवे दिवेच्या कर्णधाराला की हे षटक शेवटच्या षटकापेक्षा जे सेकंड लास्ट ओव्हर असते तिला भरपूर महत्त्व दिलं जातं. 20 षटकांच्या मॅचेसमध्ये 19वी ओव्हर एखाद्या प्रमुख गोलंदाजाकडनं करून घेतली जात असते. 50 ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपण बराचदा पाहिलं आणि विशेष म्हणजे चेसिंग करत असताना, धावा वाचवत असताना त्या सर्व गोष्टींचा वापर केला जातोय आणि सध्या आर्यनचा वापर आता या ठिकाणी करण्यात आला हायवे दिवे संघाकडनं. पेनल्टीमेट ओव्हर, इथून समजणार आहे की मॅच कोणाच्या बाजूने झुकते. 100% आपण सांगू शकणार नाही की याच संघाच्या बाजूने झुकते. चला या ठिकाणी आता तुमच्याकडे हे षटक कंप्लीट करण्यासाठी फक्त या वेळेला कट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका इथे म्हणता येणार नाही, मात्र रन चांगल्या मिळाल्या. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं, मात्र बॉल सीमा पार, येतोय चौकार. थर्ड मॅनला या ठिकाणी थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. हा रिप्ले तुमच्या समोर चौकार या ठिकाणी प्राप्त झाला अंकित चौधरीच्या बॅटमधून. एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी मिळाला होता आर्यनला, हे पाहू शकता. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, मिसफिल्डिंग पाहायला मिळाली थर्ड मॅनला आणि बॉल सीमा पार, चौकार. समीकरण बदललंय, येणारे 11 बॉल शिल्लक, 27 ची गरज. आर्यनचा हा बॉल मिस टायमिंग आहे, पुल करण्याचा प्रयत्न होता. लेंथ बॉल, हार्ड लेंथला हिट करताना आपण सातत्याने आर्यनला पाहिलं आणि याही वेळेला त्याच लेंथवर बॉल होता. एक कसजाव तिथे जोडली गेली. आता इथून जबाबदारी मोनिशा खानदानवर वाढली आहे. त्या जबाबदारीने तो आज इथून खेळणार का, आतापर्यंत खेळलाय. 2 सिक्सर 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. खूप चांगली साथ त्याला सचिननं दिली. तदनंतर आपण पाहतोय अंकित चौधरी आता त्याच्या सोबतीला चांगला केस साकारतोय. 10 चेंडू शिल्लक आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 26 ची गरज आहे. मॅच अजूनही मी म्हणेल बॅलन्स. क्रिकेटमध्ये कधी कोणाच्या बाजूने मॅच झुंकेल हे सांगणं कठीण असतं. क्षेत्ररक्षणाचा आपण विचार केला तर 4 फिल्डर सर्कलमध्ये, त्यामध्ये एक कव्हरला फिल्डर, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट गली रिजनमध्ये एक फिल्डर उभा आणि एक फिल्डर फ्लाय स्लिपला तुम्ही पाहतायत. आर्यन पुन्हा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट, स्लो बवन, गुड बॉलिंग. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली बॉलमध्ये. स्लो बवन, अस्त्र त्यानं बाहेर काढलं. व्हेरिएशन ज्या गोलंदाजाकडे आहे ना, त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही गोलंदाजी द्या, तो चांगलं कार्य करू शकतो. फ्लाइट अँड टर्न, व्हॉट बॉल, ब्युटी ऑफ क्रिकेट. क्रिकेटची सुंदरता या चेंडूमध्ये पाहायला मिळाली. वन्स अगेन पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडीशी बोटं फिरवली आहेत. काय गोलंदाजी केली आहे पोनिशच्या विरोधात. चांगलं षटक या ठिकाणी हाताळत असताना बॅक टू बॅक दुसरा डॉट करत एक धाव पूर्ण केली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहता 33 वर समीकरण बदलले. पुन्हा एकदा येणारे 8 बॉल सामना जिंकण्यासाठी अजूनही 25 ची गरज. हे 2 चेंडू अत्यंत महत्त्वपूर्ण असतील या मॅच मध्ये. हे 2 चेंडू अत्यंत महत्त्वपूर्ण असतील फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. आपण जर बाजूने विचार केला तर पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, इथे टायमिंग झालं नाहीये. किती बाउन्स मिळते बघा. टर्फ विकेट आहे. मोस्ट ऑफ आपण भिवंडीमध्ये कमी पाहतो मातीची विकेट आणि
याच विकेटवर खऱ्या अर्थानं प्युअर क्रिकेट, एक उच्च दर्जाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. खर तर ती भरपूर मोठी खंतच आहे भिवंडी क्रिकेटसाठी की फार कमी अशा स्पर्धा आपण पाहतो की त्यामध्ये अशा प्रकारची विकेट तुम्हाला पाहायला मिळते. स्लो वन मोर डॉट बॉल आणि काय गोलंदाजी केली आर्यन भोईरनं. 7 धावा फक्त आणि फक्त आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. शेवटचे 6 बॉल शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 24ची गरज. पूर्णपणे मॅच एकविरा स्पोर्ट हायवे दिवेच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या बॉलवर चौकार आला, मात्र तदनंतर न डगमगता गोलंदाजी केली. शेवटचे 6 बॉल 24ची गरज. 34 धावा धाव फलकावरती लागलेत. चला फील्ड सेट करून घ्या. थोडंसं मी म्हणेल बॅटलाईटचाही या ठिकाणी व्यत्यय म्हणू शकतो का फलंदाजांसाठी, कारण ह्या कंडिशन्समध्ये बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट राहतं. बऱ्याचदा आपण पाहिलं दिवसाच्या अखेरच्या सत्रामध्ये जेव्हा खेळ सुरू होतो तेव्हा मोस्ट ऑफ कॅप्टन बॅटिंग करण्याचा निर्णय घेतात पहिल्या डावामध्ये. चेसिंग करणं कठीण असतं हे प्रत्येकाला ठाऊक आहे आणि या मॅचमध्ये तेच चित्र आपण पाहतोय सध्याच्या घडीला. स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरी वडूनगरचा आपण बराचसा विचार केला तर बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्यात, मात्र ह्या सत्रामध्ये धावा बनवणं कठीण झालंय. मोठमोठ्या बॅटर सपशेल नांगी टाकताना आपण पाहिलं. इथून आता 6 मध्ये 24 बनवल्या जाणार का? पहिल्या विजयाची नोंद कोण करणार? एकविरा हायवे दिवे करणार की जय हनुमान सरवली बी करणार? स्ट्रायकिंग एंडला अंकित चौधरी, गोलंदाजी करण्यासाठी प्रितेश पाटील तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेवाली एंड कडनं गोलंदाज तयार. प्रितेशचा पहिलाच बॉल बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय, मात्र वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर तैनात. चुकी होणार नाहीये फलंदाज बाद. प्रशांत पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील. इथून 5 आणि सामना जिंकण्यासाठी 24ची गरज. म्हणजे 5 बॉलमध्ये 4 सिक्सर मारावे लागतील हा सामना इथे विजय करण्यासाठी. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. आपण रिप्ले मध्ये स्पष्ट बघितलं की ऑप्शनच्या खूप जास्त बाहेरचा बॉल लॉन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला आणि तिथे प्रॉपर एलिव्हेशन इथे त्याकडे साधता आला नाही आणि अखेर आपण पाहतोय तर न्यू बॅटर प्रशांतसाठी इथून येणाऱ्या 5 बॉलमध्ये 4 सिक्सर मारावे लागतील विजय मिळवायचा असेल तर. प्रितेशचा हा बॉल यावेळेला फोर्स केलाय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन द राईज फटका एक्झिक्यूट केला लॉंग ऑफला. एकच धाव तिथे मिळेल. शेवटचे 4 बॉल 23ची गरज. खरं तर मोनिश मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. हिटमॅन ऑफ सरवली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग आपण अनेकदा पाहिली आहे, मात्र आज तो कारनामा पुन्हा एकदा करून दाखवणार का? 4 बॉलमध्ये 4 सिक्सर मारावे लागतील. येणारे 4 बॉल आणि 23ची गरज. 58. पहिल्या सत्रामध्ये मी जेव्हा उल्लेख केला ना की 50च्या वर जेव्हा जेव्हा धावा होतात तेव्हा चेसिंग करताना सायकोलॉजिकली प्रेशर वाढत असतो. थोडंसं मानसिक खच्चीकरण होत असतं, मानसिकता, आणि त्याचाच अभाव आपण या ठिकाणी बघितला. 4 बॉल 23ची गरज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केलं ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला. एक ही धाव घेतली जात नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाही. त्या ठिकाणी आपण पाहतोय हळूहळू तर विजयाकडे वाटचाल एकविरा स्पोर्ट हायवे दिवे संघ करतात. मोठ्या फरकानं खरं तर ही वाटचाल आपण म्हणू शकतो, कारण इथून आता 3 लीगल चेंडू जर आले तर सहजगत्या हायवे दिवे हा सामना जिंकतील. अनलिगल चेंडूंची वाढ बघितली जाईल. स्लो वन यावेळेला पिक केलं लेंथला, लवकर पिक केलं आणि भिरकावून दिलं. काउस कॉर्नर बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार. याच फटक्यांची तर आपण चर्चा करत होतो की याच फटक्यांसाठी खरं तर ओळखला जातो मोनिश पाटील. मात्र हे फटके यायला आता उशीर झाला असं म्हणावं लागेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे मिस टायमिंग झालाय. बरोबर फील्ड डाऊन दी बॉल येतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद होतोय. बिग विकेट. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट.
चांगल्या लांबीचा बॉल खरं तर होता, खोलवर टप्प्याचा बॉल, आणि त्याला मात्र बाहेर पाठवणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि अखेर प्रितेश पाटीलनं त्या ठिकाणी सफलता मिळवली. न्यू बॅटर शोभित मैदानामध्ये एंटर झालाय. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. मोठ्या फरकाने विजयाकडे वाटचाल. एकविरा स्पोर्ट हायवे दिवे करत असताना आणखी एखादी विकेट मिळणार का? कवचा फिल्डर झज करतोय मात्र त्याच्या आवाक्या बाहेर, आणि अखेर ह्याच बरोबर एकविरा स्पोर्ट हायवे दिवेनं पहिल्या विजयाची नोंद केलेली आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन.